हाय हॅलो. तर आता आम्ही निघालोय फिरायला. तर नक्की कुठे जातोय ते बघा आणि शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी ठरवलं होतं की घरातनं निघतानाच मी व्हिडिओ ऑन करेल, पण काय माहिती लक्षातच राहत नाही, विसरून जाते. नेहमी असंच होतं, कुठे पण जायचं म्हटलं तर मी विसरून जाते, लक्षात राहत नाही ब्लॉग करायचं. पण आज ठरवलेलं की तुम्हाला सगळ्यांना पण आमच्यासोबत एन्जॉय करायला मी नक्की, तुम्ही ठरवलेलं की तुम्हाला पण त्याच्यात जॉईन करेल नक्कीच, म्हणून मी आज व्हिडिओ बनवते. आणि आम्ही नक्की कुठे जातोय ते तुम्ही शेवटपर्यंत बघा. गाणं आहे, गाना अच्छा व्हिडिओ बनवते. तर आम्ही इकडे आता नाश्ता करायला थांबलोय. तर बाकी मी व्हाईस कव्हर करते. तर आता आम्ही पोचलो आहे माणगावला, म्हणजेच कोकणात. तर कोकणात नक्की कुठे जातो आहे तुम्ही ते बघायलाच पुढे. तर मला माणगाव हे असं मी हे का केलं असेल ना, त्यामागचं पण कारण सांगते. कारण मी इथे कॉलेजला होती DEDला. सो मला वाटलं की अरे इथे पण एक व्हिडिओ करूया आपण, आठवणी असतात शेवटी. आणि मी जेव्हा हे दाखवते, आम्ही बऱ्याच वेळा जातो इकडून माणगावहून, आणि बऱ्याच वेळा आम्ही माझ्या मिस्टरांना सांगते, तेवढेच आवर्जून ते मला विचारतात इथे काय, तिथे काय, हे काय, ते काय. म्हणजे ते नीट लक्ष देऊन ते, म्हणजे त्यांना ॲक्च्युली आवडतं ते ऐकायला. असं म्हणजे वैतागत नाही, अरे काय तू असं सारखं सारखं. तर ते पण सांगायला एक छान वाटतं. तर माणगावला आम्ही इथे होतो आणि मी यांना पण सांगायची आणि मुलांना पण सांगत होती की बाबा इकडे असं होतं तसं होतं, मी इकडे यायची तिकडे जायची, हे ते सगळं सगळं असं मी त्यांना दाखवत होती. आणि मी आमचं जे कॉलेज होतं ते पण, आता तिथे कॉलेज नाही ॲक्च्युली दुसरं काहीतरी बनलं आहे, आणि ते पण तुम्हाला मी दाखवणार. तर छान वाटतं ना अशा आठवणी वगैरे बोलायला. तर आम्ही ॲक्च्युली जातो आहे कोकणात. तर कोकणात नक्की कुठे जातो आहे पुढे ते तुम्हाला दिसणारच आहे. पण तुम्ही माझा जो काही व्हिडिओ बघताय तेवढा तुमचा अनमोल टाईम तुम्ही माझ्यासाठी घालवतायत किंवा देतायत, त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. आणि छान वाटतं अशा आठवणी वगैरे. त्यासाठी ना तुम्ही प्रत्येक क्षण एकदम आनंदाने जगायला पाहिजे प्रत्येकाने. मला तरी असं वाटतं की फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला पाहिजे, कारण आता मुलांना पण सुट्ट्या आहेत, सगळ्याच मुलांना नॉर्मली सुट्ट्या असतात. सो फिरायला वगैरे जाणं याच्यामध्ये टाईम मिळतो. घरी असताना ना किती पण ठरवलं तरी पण आपण टाईम देऊ शकत नाही. आणि हां, अजून एक शॉकिंग असं की ह्यावेळेस आम्ही कुठे पोचलो लवकर, एवढ्या लवकर पोचलो समजलं पण नाही. की बाबा हे जेव्हा बोलले की कोलाडा आलं, तर मी बोलली अरे एवढ्या लवकर. तर समजत पण नाही, फॅमिलीसोबत जेव्हा आपण टाईम घालवतो ना, तर तो टाईम कसा जातो कळतसुद्धा नाही. म्हणून तुम्हीसुद्धा फॅमिलीला टाईम द्या, खूप महत्त्वाचे असतात. कारण कधी कसं काय घडेल सांगता येत नाही. आणि लाईफमध्ये खूप एन्जॉय करा, हेच मी तुम्हाला सांगेन. तर इथे मी सगळं त्यांना सांगते. आणि आम्ही म्हणजे हे फक्त माणगावच आहे, आणि त्याचाच व्हिडिओ आम्ही म्हणजे एकदम डीपमध्ये केला आहे की हे इकडे असं, ते तिकडे, इथे शॉप होते, हे शॉप नाही, हे नाही, ते नाही, असं माझी सतत बडबड चाललेली. आणि हे सगळे लोक माझं एकदम मन लावून नीट व्यवस्थित ऐकत होते, कंटाळत कोणीच नव्हतं. तर हे असं. तर आता तुम्हाला जरा आयडिया आली असेल की बाबा हे कोणत्या दिशेला जात आहेत, जे तिकडे राहत असतील त्यांना पण आयडिया आली असेल. तर असं असतं. तर आता दिसणार जिथे माझं कॉलेज होतं, तर तिथे आता ॲक्च्युली दुसरं काहीतरी बनवलं गेलं आहे. पण तरी पण ते मी तिकडे तुम्हाला दाखवणारच की बाबा इकडे कॉलेज आहे वगैरे असं. तर लहान मुलगा असल्यामुळे ना, तर तिकडे बोलणं वगैरे पॉसिबल होत नाही मोबाईल पकडून असं. ते तुम्ही मला समजूनच घ्याल, मला माहिती आहे. आणि तुम्ही शॉर्टसाठी पण खूप जास्त व्ह्यू वगैरे. माझं कॉलेज इकडे होतं आणि त्यांना दाखवलं अशा पद्धतीने. तर छान वाटलं, मस्त. थँक्यू, तुम्ही पण मला टाईम दिला. चला आता कोकणात आलो ना, तर ते व्हाईब्स यायला लागतात. सुपारीची झाडं असो, नारळाची झाडं असो, सगळं काही ते व्हाईब्स लगेच येतात आणि छान शांत वाटतं कोकण म्हटल्यावर. खरं सुख तर इकडे पण असतं. मुंबईत म्हटल्यावर ना जरा धावपळ वगैरे, आणि ते पण गरजेचं असतं, कारण शेवटी मेहनत पैसा वगैरे हे असतंच, पण आपल्या पण शरीराला गरज असते, मनाला शांततेची गरज असते. त्यासाठी मग आपण फिरायलाच पाहिजे ना. जरा वर्षातनं 6 महिन्यातनं फिरणं गरजेचं असतं. तर आम्ही बरेच रिसॉर्ट इकडे बघत होतो. आणि ऑनलाईन बुकिंग करायचं हे म्हटले, पण म्हटलं नको, तिकडे गेल्यानंतर आपण बघू रूम वगैरे, प्रत्यक्ष बघितलं. म्हणजे ऑनलाईनचे माझं हे नाही की ऑनलाईन करू नका, करा. पण आता माझं स्वतःचं एक मत आहे की बाबा तिकडे गेल्यानंतर आपण बघू, मग बुक करू, तिथे थांबू असं. कारण तिकडे जायचं आहे 2 दिवस 3 दिवस जे काही राहायचं आहे, तर जरा व्हाईब्स वगैरे चेक करायचे ना, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जरा. तर इकडे आम्ही गेलो,
बरेच म्हणजे असं झालं ना, मला ट्रॅफिक खूप लागली. बरेच आम्ही रिसॉर्ट बघितले आणि त्याच्यातनं मग जे आवडलं तिकडे आम्ही थांबलो. आणि ना येताना ना ॲक्च्युली काय झालं की ना ट्रॅफिक होती मेन म्हणजे. पोचलो लवकर पण ट्रॅफिक असल्यामुळे थोडा उशीर झाला. बराच वेळ झाला होता. मग जेवायचे पण जरा वांदे झाले की बाबा इकडे तिकडे शोधाशोध करण्यापेक्षा जिकडे आपण थांबू तिकडे जेवूया. तर आम्ही इकडेच जेवायला मग गेलो. आणि दुपारच्या वेळेला ते बोलले की चायनीजशिवाय दुसरं काहीच अवेलेबल नाही. तर मग मी बोलली तर ठीक आहे बाबा, आता हे तरी खाऊन घेऊ. भूक लागलेली बऱ्यापैकी. सो इकडे जेवलो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेल की नक्की आम्ही कोणत्या रिसॉर्टमध्ये रूम बुक केला, बीचवर कशी मजा केली, एन्जॉय केला, हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.